रामकृष्ण हरी आमचं गाव आमचा पराय सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील दानलवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या साळुंखे मळा या ठिकाणी आलेलो आहोत. आपण ज्या मंदिरात आहोत ते मंदिर आहे ते हनुमानरायाचं मंदिर आहे आणि याच हनुमानरायाच्या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे. खरं तर दानलवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साळुंखे मळा हा छोटासा आहे, पण खर तर का त्यांच्या मनात भावना आली की आपण अखंड हरिनाम सप्ताह सुरू करावा आणि त्या सप्ताहातून त्यांना काय मिळालं अशी विविध माहिती आज आपण साळुंखे मळा भाविक आणि ग्रामस्थ यांच्याकडून घेणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. महाराज पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव महादेव वामन माड. महाराज, पहिला प्रश्न आहे की खर तर ही साळुंखे मळा छोटीशी वस्ती आहे, पण या छोट्याशा वस्तीमध्ये तुम्ही केव्हा हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे? काय त्या पाठीमाग म्हणजे तुमचा विचार होता? आमचा अखंड हरिनाम सप्ताह 2008 ला आम्ही सुरुवात केली. करण्याचं उद्दिष्ट एकच, आमचा मूळचा शिवजयंतीचा कार्यक्रम जवळ 40 वर्ष झालाय आणि त्यातून कुठेतरी सांप्रदायिक मार्गात जावं, लोकांना चांगलं मिळावं, ज्ञानदान मिळावं, ह्या उद्दिष्टानं आम्ही ही संकल्पना मांडली आणि आमचे नवजवान मंडळ जे होते सर्व शिवजयंती काय साजरे करणार त्यांना सांगितल्यानंतर त्यांना हा मुद्दा पडला. 2008 ला आम्ही ज्यावेळेला चालू केला हा कार्यक्रम, त्यावेळेला जे असणारे वयोवृद्ध माणसं, ह्यांना, महिलांना, सगळ्यांना आनंद. आमच्या इथं हा कार्यक्रम कुठेही नाही असा, आणि एक संकल्पना अशी झाली की आपण बाहेर करत होतो, बाहेर सप्ते पाहिले. सप्ते पाहिल्यानंतर वाटलं आपल्या गावी हा कार्यक्रम असावा आणि हा आनंद आपल्या बायका, मुलाला, स्थानिक लोकांना, आपल्या सर्व जे वयोवृद्ध आहेत ह्यांना हा कार्यक्रम बघायला भेटावा. आणि तो कार्यक्रम पहिल्या वर्षी ज्या वेळेला केला तर काय लोक आता नाहीत, ते गेले. कोण कोण होती म्हणजे त्यामध्ये समजा गणपत शिंदे होते, गंगाराम शिंदे होते, तसे वयोवृद्ध माणसं होती. त्यांना तर इतका आनंद झाला ना हा कार्यक्रम चालू केल्यानंतर, ते मनापासून त्यांची इच्छा अशी प्रकट झाली हा एक चांगला कार्यक्रम आहे. आणि आम्हाला हे नव्हतं माहित की आपल्या वस्तीवर झाला. अति आनंद उत्साहाने इतके लोक कार्यक्रम करायला लागले ना की त्याचं रोपट आज किती मोठं झालं, 19 वर्ष झाली. 19 वर्ष झाल्यानंतर आज गेल्या वर्षी हा मारुतीची मूर्ती बसवली, पुढची बारकी मूर्ती होती. बरं, असा हाच कार्यक्रम हनुमान जयंतीचा कमीत कमी 45 वर्ष चालू. 79 ला हे मंदिर होतं उत्तराभिमुख, बारकं होतं छोटं, त्याचा पुन्हा बदल केला आणि 92 ला हे मोठं बनलं. त्याच्यानंतर हा सभा मंडळ मिळाला. म्हणजे एका पारायणातून अनेक गोष्टी नाही, पारायणाच्या अगोदरही घडलं. मंदिर अगोदरच आहे, मंदिर अगोदरच आहे, पारायणाच्या अगोदर घडलं. पण काही योगायोगाच्या गोष्टी अशा असतात की मंडप झाला आणि संकल्पना बरोबर देण्यात आहे की असं घडावं. श्रेय झाल्यामुळं आमचं विठ्ठल मंदिर झालं. 2015 ला विठ्ठल मंदिराची स्थापना झाली. साळुंखे मळ्यातच आहे ते. मोठ्या पायातच. तिथं 2024 ला पुन्हा कमानी श्रीमंत झालं. ह्या सप्त्यापासून आम्हाला मिळालं काय, सप्ताह चालू केला की पहिला जया भाऊने 2009 ला मला वाटते की आमदार होते, त्यावेळेला आम्ही आमची सगळी युनिटी त्यांना एक सहज आपलं निमंत्रण दिले. आले, ते आल्यानंतर ते म्हणजे आमच्याकडून काहीतरी काम करून द्या. ते काँग्रेसमध्ये होते, काय म्हणलं आपल्याला काही चांगल्या कामासाठी कोणाकडे जायला हरकत नाही आपल्याला, आणि त्यांनी दिलं. ते मंडपचे पत्र शेड आहे ना ते त्यांच्या हातात आहे. त्याच्यानंतर आमची संकल्पना आमच्या मनामध्ये असं आलं की इथे पांडुरंगाचं मंदिर हो, आणि त्याला आमच्या या मंडळाने इतका प्रतिसाद दिला, मुंबईवाल्यांनी दिला. समजा ही लहान मुलं आहेत का नाही, तुम्ही संध्याकाळी झाला आमचे भयंकर जवान मुलं जेवढे आहेत का नाही एवढे सप्त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात आणि त्यातून हे साकारलेलं आहे सगळं वैभव. खरं तर म्हणजे हेच फलित वाकारण्यासारखं. आम्हाला काय मिळालं तर आम्हाला भयंकर या सप्त्यामुळे मिळालं आहे. शिव वाचाय बसायला लागले लोक, ज्ञानेश्वरी काय हे लोकांना कळायला लागलं, तुकाराम महाराज कळायला लागले. तर हा फायदा झाला लोकांचा. बरोबर आहे, तळागाळापर्यंत विचार किंवा ह्या सप्त्याचं अनुकरण करून बाजूच्या लोकांना पण वाटलं की आपण बी काहीतरी बदल करावा, म्हणून बदल करण्याचा प्रयत्न केला. वाडीतला सप्ताह पण आमच्या गोकुळाष्टमीचा असतो, ते पण उत्साहानं काम साजरे करायला परिवर्तन झालं. बरं, इथं लोकांचे काय होतं माहिती आहे, लोकांचं परिवर्तन असं झालं की हे सुसंस्कृत झाली. मला तर दुसऱ्या वर्षी कमीत 18 ते 20 लोकांनी माळा घातल्या. दुसऱ्या वर्षी 18 ते 20 लोकांनी माळा घातल्या. हरिभक्त निवशी महाराजाकडून आज त्यांचं कीर्तन आहे. त्या ठिकाणी म्हणजे एकीकडे माळकरी शोधावं लागत होता, हा ते आता संख्या वाढायला वाढली.
वाढली, भरपूर वाढली. म्हणजे आज आता इथे आहेत ते पण बघितलं म्हणजे माळकरी आहेत त्यांच्या आता गळ्यात कालच आमचा वर्धापन झाला, 11वा वर्धापन झाला. कुठला पण देवाचा विठ्ठल रुक्मिणीचा बरं. 11वा 2015 ची स्थापना, त्याचा 11वा झाला वर्धापन दिन. गजे लेझिम बाहेरचे गाव बरेच आहेत, मेळत आहे, मिठळवाडी आहे, लोणत आहे, शिवरी आहे. पुन्हा तुमच्या जेवढे आजूबाजू जेवढे होते ना त्यांना आमंत्रण देऊन आम्ही बोलवतो. ते आपले त्यांची सेवा करून जातात. आणि ते बी आमच्याकडे सप्त्यात पण असंच आहे, कुठलाही कीर्तनकार हटवून पैसे मागत नाही, सेवाने देत त्यात समाधान आहे. आणि तिथं पण गजी मंडळ जेवढे येतात प्रेमानं, उलट आमच्याकडून जर चुकून जास्त गेले तर समोर म्हणतात हे नको आम्हाला, इतके प्रेमळ आहे. पण आमच्या लोकांनी इतकी माणसं जपले ना, गजी मंडळ पण इतकं जपले की बाहेरच्या लोकांना आता वाढीत पाहिजे ते मिळत नाही. आमच्याकडे फोन केला लागले घ्यायचा, एवढं मिळाली तुमची सेवा. आमचं पण गजी मंडळ आहे ना, हनुमान गजी मंडळ आहे ना, आमचं पण जातं, ते पण हटून कोणा पैसे घेत नाही. त्याच्यामुळं एकामेकाच्या सलोख्याचं नाते आणि सलोख्याचे संबंध हो, एकदम. तुमची सेवा करायची, तुम्ही त्यांची करायची, हो, हो, असं एक हो. नातं निर्माण झालं. आणि या नात्यातूनच आज अखंड जवळ 19 वर्षाचा आणि ह्या कार्यक्रमाला सगळ्यात मोठं आम्हाला जर पाठिंबा असेल तर सद्गुरू ब्रह्मचैतन्य बोरकर महाराजांचा. प्रतिमाच तुम्ही आज केलेले आहे. म्हणजे जसे माऊलींची असते, तुकाराम महाराजांची असते, तशीच आज तुम्ही त्या प्रतिमेचं पूजन सुद्धा केलेलं आहे. म्हणजे आपल्याच खरं तर दानवेवाडी आणि वाघोली किती अंतर आहे, आपल्या वाघोली गावचे ते सुपुत्र आहेत आणि सुपुत्राचाच खरं तर म्हणजे जवळचा हा भाग हो, आहे. हो. आणि त्यांच्या आज प्रतिमेचं पूजन केलं, त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तर फार मोठं म्हणजे काम केलेलं आहे. आणि त्यांच्या संकल्पना, त्यांची संकल्पना त्यांनीच एक बुद्धी दिली म्हणून साठी घडली. आमच्या हँडवेलला कुठं कॉम्प्लेटला कुठेही हा हरिभक्त म्हणून कुणाचं नाव नाही सप्ताह चालू करणार. आमचा आराध दैवत जर म्हणलं ना, अधिष्ठान सद्गुरू महाराज बंदकर. हो. आपल्याच वावरीचे सुपुत्र खरं तर जगात आज त्यांचं होत असताना आज तुम्ही सुद्धा आज खरं तर गोंदवली नाव घेतलं जातं, पण खरं तर हे वावरे आपलं ते गाव. आमचा सप्त्यात कार्यक्रम स्टार्ट करताना सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराजांच्या कृपा आशीर्वादानेच हा शब्द निघतो. आम्ही हरिभक्त कोण आहे ह्याचीच काय नाही. इथे आमच्या प्रत्येक गावात गेला तर तुम्हाला आमच्यानं सप्ताह चालू केला असेल दिसत, हँडवेल कॉम्प्लेटवर नाव असेल. एकमेव सप्ताह असा आहे की ह्या सप्त्याला फक्त महाराजांच अधिष्ठान आहे. त्याला आमच्या महाराजांनी चालू केला असं नाही आहे. तुम्ही कुठं जा, प्रत्येक गावात गेला ते तुम्हाला असेल श्यामक्यानं चालू केलं आहे, केलं नाही चालू, आमच्या महाराजांचाच आहे सप्ताह, आमच्या महाराजांच्या आदेशानाखाली चालणार आहे. म्हणजे एक फार मोठी प्रेरणा तुम्हाला महाराजांच्याकडून मिळाली. हो. धन्यवाद. म्हणजे आज कीर्तन कोणाची, प्रवचन कोणाची? आजचे कीर्तन हरिभक्त नाना महाराज नेवशे रायगाव हा यांचं आहे. आणि उद्याचं कीर्तन मसवडचे नरळे महाराज, दादा महाराज नरळे, दादासाहेब नरळे. परवाचं सोपान काका काळे काळे मारडीचे. आणि आज 1 तारखेचं हरिभक्त आबा महाराज मोहिते मुळेवाडी त्यांचं आणि काल्याचं कीर्तन हरिभक्त संतोष महाराज जाधव पाडली लोणंद. अशा ह्या लोकांची आपली कीर्तन आहे. हो. प्रवचन नसतं आमच्या, प्रवचन नसतं, का ते वेळ कमी असतो, ज्ञानेश्वरी पारायण पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे फक्त कीर्तन ठेवले. मग नंतर हरिपाठ आहे, कीर्तन आणि महाप्रसाद असं नियोजन असतं. आणि 1 तारखेला आमच्याकडं महिलांसाठी खास हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. आणि याच वर्षी नवीन असं आमच्या मंडळानं उपक्रम राबवला, ते लकी ड्रॉ काढायचं ठरवलं. रोज पुरुषामधून 3 आणि महिलांमधून 3 असं लकी ड्रॉ रोज चालू आहे. रात्री पण झाला, आज पण होणार. 4-5 पैठणी साडे काय आहे लकी ड्रॉ मध्ये काय माहिती आहे का, आम्ही ओपन काय केलं नाही, लोक लकी ड्रॉ ठेवत आहे. प्रत्येक कुठली वस्तू पण कधी काय सौजन्य कोणी देते ना, काय अचानक लक्षात येते. वेगवेगळं वेगवेगळं महिलांसाठी किंवा पुरुषासाठी. आता काल होतं लेकोड्रॉम मध्ये सौजन होतं लक्ष्मण सोपान माने यांच्याकडून, अंधारातून उजेडाकडे जाण्यासाठी बॅटरी खास का सप्त्याला येण्यासाठी उजेड पाहिजे माणसाला, म्हणून त्यांच्या संकल्पना आले की अंधारात दिसू काटा कुठे दिसू खाटा कुठा दिसण्यासाठी बॅटरी असावी आणि प्रत्येकाने यावं. त्यासाठी अंधाराकडून उजेडाकडे जाणारी बॅटरी आहे. आज कोणाचं असेल काय सांगता? आज काय असेल ते काय सांगतात. धन्यवाद माऊली. खरं तर खूप छान आहे. खरं तर साळुंखे मळा वस्तीच अशी आहे की वेगळं पण जोपासत आहे. गोंदवलेकर महाराजांचा तुम्ही सांगितलेलं आहे. अखंड हरिनाम सप्ताह आहे.
आणि आता तुम्ही भेट सांगताय ते लकी ड्रॉ काढताय म्हणजे खरं तर ऑलरेडी म्हणजे लोक आपल्याकडे येतात पण अजून संख्या वाढावी म्हणजे काहीतरी वेगळं पण असा उद्दिष्ट आहे. उपक्रम आहे. हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव सांगा मला. महाराज डोंगरी आळंदी. बर आज साळुंखे मळ्यात थेट काय नातं दानवडी करायची तुमचं आणि व्यासपीठ चालक म्हणून तुम्ही जबाबदारी पार पाडताय. सुरुवातीला मी ज्या टायमाला आळंदीला होतो हा. महाराजांचा सहज योग आमचा आला संबंध आला हरिभक्त काकडे महाराजांच्या माध्यमातून महाराजांनी मला फोन केला. आमच्या या दानोलीवाडीमध्ये छोटासा गाव आहे किंवा मळा आहे त्या ठिकाणी कार्यक्रम आहेत तुम्ही व्यासपीठ चालक म्हणून या ठिकाणी या. त्यांनी मला आमंत्रित केल्यामुळं आम्ही पहिल्या वर्षी ज्ञानेश्वरी वगैरे घेऊन तिकूनच आलो. माझ्या सगळ्यात 2-3 सहकारी होते आणि या ठिकाणी आल्यानंतर पहिल्या वर्षी जे कार्यक्रमाला सुरुवात झाली पारायणाला सुरुवात झाली सर्व मंडळीला आनंद वाटला आणि त्यांनी आम्हाला असं नितांत प्रेम दिलं तर आतापर्यंत आम्ही 19 वर्ष झाली या तुम्ही ठिकाणी. 19 वर्षापासून आहात का? हा 19 वर्षापासून आहोत. पाय टाकल्यापासून आतापर्यंत हा म्हणजे हा प्रवास तुम्ही 19 वर्षाचा 19 बघितला. वर्षाचा बरोबर. आणि 19 वर्षातलं हे पण पहिलं. आता व्यासपीठ चालक म्हणून तुम्ही काय काय जबाबदारी घेताय? व्यासपीठ चालक म्हणून आम्ही सकाळी स्तोत्र घेतो त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम प्रार्थना आणि पारायणामध्ये थोडं ज्ञानोबारायाचं संत महात्म्यांचं त्यांचं आपल्याला काय तर ग्रंथाच्या माध्यमातून एक सभा घडते आणि त्यांचं महत्व या समाजापर्यंत पोहोचतं. त्या माध्यमातून थोडं परिवर्तन होतं कारण की जनाबाई ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हे सगळं संतांचं जे चरित्र आहे त्या माध्यमातून आपल्या या घराघरापर्यंत काय तर पोहोचतं आणि ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरापर्यंत काय तर पोहोचते आणि त्या माध्यमातून त्यांना आनंद जीवनामध्ये परिवर्तन होतं असं या ग्रंथाचं महत्व आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी ताई. नाव सांगा. संगीता दिलीप साळुंखे. एक सांगा ताई, आज तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला पण आलेला आहात. काय मनात पाहुणा आहे म्हणजे वेळ काढून आलाय ना. शेतीची काम आहे, कौटुंबिक काम तेच आहे. रोज काम तर राहतायतच पण ह्या सप्त्याच्या निमित्तानं सगळे एकत्र येत आहेत. देवाचं नामस्मरण होते, संध्याकाळी हरिपाठ असतो, सगळे एकत्र येत आहेत त्या निमित्तानं. छान वाटतं सगळ्यांना. आणि आध्यात्मिक पण वाचायला मिळते. एक वेगळाच अनुभव. हा वेगळाच आहे. धन्यवाद ताई. तुमचं नाव सांगा. शिंदे. आज तुम्ही पण आलाय म्हणजे काय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून एक मनाला समाधान मिळतं, शांती मिळते. आपण जीवनात व्यवहारात कसं आचरण करावं याची माहिती मिळते. म्हणून आज हा ज्ञानेश्वरीचं खूप महत्व आहे. त्यामधून आपण एक चांगल्या मार्गाला लागतो. वाचन आणि हा. इतर महिलांनी पण ते केलं वाचावं, पाहिजे. केलं पाहिजे. धन्यवाद ताई. तुमचं नाव सांगा. माझे नाव संजना विशाल शिंदे. आज तुम्ही पण आलाय हो. ज्ञानेश्वरी वाचन. काय वेळेला तुम्हाला महिला विचारतील किंवा तुमच्या मैत्रिणी की तिथं ज्ञानेश्वरी वाचन काय मिळेल किंवा मी ह्यांना 2 कसं वर्ष उत्तर झाली देतात? ज्ञानेश्वरी पारायण वाचते. माझं लग्न होऊन 4 वर्ष झालं. त्यातले 2 वर्ष मी ज्ञानेश्वरी पारायण वाचते आणि त्याच्या आधी आईकडे होती तेव्हा पण ज्ञानेश्वरी पारायण वाचले आहे मी. तर ज्ञानेश्वरी पारायण वाचून माझ्यासाठी माझ्या स्वतःला खूप मोठा अनुभव आहे. माझ्या स्वतःत बदल आणि घरचं काही म्हणजे मी स्वतःला देवाकडून काही मागितलं आहे तर ते मला भेटलं आहे ज्ञानेश्वरी पारायणामुळे. त्यामुळे ज्ञानेश्वरी पारायण वाचायला मी सोडलं नाही, कंटिन्यू चालू ठेवलं आहे. किती वर्षापासून? वर्षातून 2दा मी ज्ञानेश्वरी पारायण वाचते, एक मुंबईला आणि गावाला. धन्यवाद ताई. तुमचं नाव सांगा. योगिता तुषार. आज तुम्ही पण ह्यांच्या बरोबर आलेला हो. म्हणजे पारायण ज्ञानेश्वरी वाचणार आहे का? ज्ञानेश्वरीचं वाचन. काय म्हणजे आता ताईने सांगितलं, तुम्ही काय सांगता? अजून काही महिला कडे येत नाही किंवा त्यांच्यासाठी काय असेल? सगळ्यांनी यावं ज्ञानेश्वरी वाचायला. बऱ्याच महिला येत नाही, त्या काही बोलून पण येत नाही त्या. काहीतरी ते सांगत असतील ना तुम्हाला, कारण काम माहिती काहीतरी सांगत असतील ना, पण त्यांना तुम्ही काय सांगणार? आता ताईने काय सांगितलं, मी वर्षातून 2 पारायण करते, मला खूप काही मिळालेलं आहे. ह्या ताईने सांगितलं, त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं त्या महिलांना सांगावं? त्यांना पण सांगावं की त्यांनी पण यावं ज्ञानेश्वरीचं. खूप काय आपल्याला मिळतं. धन्यवाद. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण. काय आज पारायणाचं निमित्तानं काय सांगतात? नाव सांगा तुमचं पहिल्यांदा. माझं नाव अंकुश गणपत शिंदे. बर. पारायणाच्या दृष्टिकोनातून म्हणजे सत्ता बसल्यापासून सर्व लोकांच्या मध्ये परिवर्तन घडलेलं आहे. बर. एक 90% परिवर्तन घडलेलं आहे. सत्याचा आपल्याला परिणाम दिसायला लागले. मगाशी सांगितलं की माळकरी नव्हते, माळकरी संख्या वाढायला लागलेली आहे. पहिल्याच सप्त्याला जवळ 20-25 लोकांनी माळा पहिल्या सप्त्यात. म्हणजे खूप तुम्हाला म्हणजे यश आलं म्हणायचं. आणि उदाहरणार्थ आमच्या मुलीनंच आमच्या गळ्यात माळा केली पहिल्या सोहळ्यात. त्याच्यामुळे प्रश्नच नाही, कारण शेवटी मुलीच ऐकावं लागतात. काय पर्याय नाही. त्या स्वतः माळकरी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे वडिलांनाही वाटलं की माळ घालावी. खूप मोठा विचार कन्याने केलेला आहे. खरं तर तिला धन्यवाद द्यावे ते, कारण सहजासहजी माळ माहिती आहे तुम्हाला तुळशीची माळ घालत नाही. खरं तर ते मनाची म्हणतात, पण आपली तुळशी कुणी घालत नाही. पण तुम्हाला कन्याने एक चांगली एक आठवण कायमस्वरूपी दिलेली आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. आज तुम्ही पण आलाय, काय सगळी काम बाजूला ठेवून. नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. माझं नाव लक्ष्मण सोपान माने. बर. आम्ही सप्ताह चालू झाल्यापासून कंटिन्यू सुट्टी काढून आम्ही मुंबईला नोकरी काय करता वगैरे काय? मुंबईला असतो सर्व्हिसला. कशात काय? बीएसटी मी कामाला. बर. तिथून प्रत्येक सप्त्याला आम्ही 4-2 लोक करायला टाकून येतोच. आम्हाला आनंद मिळतो, ती ऊर्जा आम्हाला वर्षभर पुरते, त्यातून खूप काही मिळतं, समाधान वाटतं मला. म्हणजे शब्दातच सांगता येत नाही. हो, एवढं शब्दात सांगता येत नाही. धन्यवाद. बरं, या सप्त्याच्या निमित्तानं काय सांगताल? पहिल्यांदा नाव सांगा आणि हा. माझं नाव आबास हरिवास. हा. या ठिकाणी सुरुवातीला एक विहीर आहे आणि विहिरीतून लोक आंघोळीला सगळे यायचे. आणि आंघोळीला येत असताना परत काय झालं होतं, सुरुवातीला या ठिकाणी एक वानर लागलेला होता आणि तो वानर आणून या ठिकाणी पुरला आणि त्या ठिकाणी आंघोळ लोक करायची आणि नंतर काय करायची, त्या ठिकाणी पूजा करायची. त्या ठिकाणची पूजा करायची. आणि मग अशी एक संकल्पना सुचली की काहीतरी आपण या ठिकाणी मंदिर बांधायचं भगवतीचं हनुमंताचं. म्हणून काय केले, उत्तरामय असं एक लहानसं मंदिर बांधलं आणि तेही मंदिर म्हणजे अगदी छोटं बांधल्यामुळे लोकांना पूजा वगैरे नीट करता येईना. म्हणून मग परत 1989 साली हे मंदिर उभं राहिलं. आणि मंदिर उभं राहिल्यानंतर परत 1-2 वर्षात हे मंडप तयार झाला. आमदार भांडातून संपतराव अवघडे यांनी हा मंडप दिला आणि तिथून मग अशी एक चेतना निर्माण झाली की काहीतरी सप्ताह वगैरे तयार करावा. आणि तिथूनच मग आमची मूळची सुरुवात झाली आणि अनेक असं परिवर्तन झालं की बरीचशी लोक दारू वगैरे पित होती, परंतु त्यांनी पूर्णपणे माळा घालून सगळं हे सोडलेलं आहे. आणि लोकांच्या मनामध्ये आता फार मोठा परिवर्तन झालेला आहे. आणि अध्यात्म हे कधीही वाया जात नाही आणि अध्यात्माचा हाही प्रायश्चित्त ह्या माळ्याला मिळालेला चांगल्या प्रकारे त्याचं पारायणाचं आपल्याला मिळालेलं आहे. 19 वर्षातला प्रवास. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नाव सांगा पहिल्यांदा. साळुंखे. तुमच्याच मळ्यात हा सप्ताह सुरू होतोय. सप्ताह सुरुवात आहे. या सप्ताहापासून आम्ही सगळ्या बाकी व्यसना सोडून आम्ही आता पंढरपूर वारी करतो. अगोदर करत होता का? अगोदर काय नाही, आता आल्यापासून सगळं आमच्या डोक्यात बसलं म्हणून सगळं आम्ही सहकारी सगळे एकमेकाला करून म्हणजे व्यसन तुम्ही करत नव्हता? पहिलं करत होतो, पण 20 वर्षात काय सुद्धा नाही. ते सुटलं, आता आलं सुटलं. पहिलं होतं. म्हणजे पारायणाचा खरं तर अनेक गावातल्या लोकांनी सांगितलंय की व्यसनमुक्ती व्हावे हा एक उद्देश आहे आणि कदाचित तुमच्याकडे तो हुशार असतात देशाला, पण शेवटी तो तुम्ही तो मान्य केला, वारकऱ्यांच्या मध्ये सामील झाला. फार परत आता आम्ही इथं दिंडी चालू केली, वावडी जाणारी. त्या दिंडीत आम्ही 4 चौकांनी दिंडी चालू केली. त्याच्याबरोबर आम्ही संघटन करू. आता आम्ही आळंदी पंढरपूर वारी करतो, त्याला आम्ही 10 वर्ष होऊन गेली, पण आता येण्या तरी आहे. जुने चिडवत असेल ना, पिनारी मधनं इकडे कसं झालं बदल? ते बदल झालं त्याला आम्ही सांगते, पण ती काय ते ह्यात येण्याला होत नाही. येतील परत. तुमच्या रूपाने एक चांगला संदेश मिळालेला आहे. धन्यवाद. दादा, तुम्ही पण आज आलाय कार्यक्रमाच्या निमित्तानं. काय सांग, तुमचं नाव सांगा आणि काय सांगा. शंकर माने. बर, आज तुम्ही पण आलाय, काय मनात भावना? मनात भावना म्हणजे लहानपणापासून आपल्याला म्हणजे आवड अध्यात्माची, वारकऱ्याची आणि आवडीचं रूपांतर आज येण्यामध्ये पण थांबत नव्हतं. चला आज पारायणाला जाऊया. बेस्ट तू आता रिटायर झाले, माझ्या वाटत आहे मोकळी बर बर. जास्त म्हणजे मुश्किल होती.
पण आता थोडस वेळ घालवा इकडे आध्यात्मिक कार्य किंवा वारकरी संप्रदाय. धन्यवाद. रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरी. दत्तात्रय गंगाराम शिंदे. बर. हे चाललंय, हे सगळं व्यवस्थित चाललंय. अजून काय भर टाकावीशी वाटतंय? काय सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. भर टाकायला ते नंतर त्याच्या होतंय म्हणजे हो. ते पण होतंय. सगळेच कार्यक्रम कार्यकर्ते सगळे सपोर्ट करतात. सगळं चाललंय तरुणाई वडीलधारी सगळेच येत आहेत. हो हो. दादांच्या रूपाने व्यसनातून आमचे विनेकरे म्हणजे फार मोठा आता व्यसनमुक्त झालेत. म्हणजे एवढं मोठं काम खरं बदल झालेला आणि त्याची इच्छा आहे की अजूनही सर्व लोक व्यसनमुक्त व्हावेत. अजूनही त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांनी सुरुवात केली, हळूहळू थोडस होऊन जाईल. हो. खरं तर साळुंखे मळ्यातून एक चांगला संदेश या निमित्ताने गेलेला आहे. हो. खूप मोठी गोष्ट आहे. रामकृष्ण हरी. दादा रामकृष्ण. नाव सांगा पहिल्यांदा. नवनाथ आनंद साळुंखे. बर. शेती काय, नोकरी पहिलं काय? नोकरी राहतो म्हणून काय करत होता? आम्हाला म्हातारी काम. बर. आता रिटायर झाला आणि आज आहे तर काही तेच असतं. मला ते सप्त्याचं याच्याकडे बजार हरिपाठ रोजचं चालूच असतं. बर. मग काय मनात काय? म्हणून काय चांगली इच्छा आहे. सगळं व्यवस्थित चाललंय. माळ वगैरे काय घातली? माळ आहे. किती वर्षापूर्वी घातली? फिरेल मला ते 2002. 2002. म्हणजे माळकऱ्यांच्या सभेत तुम्ही हो. आलाय. हो. आणि इतर नाही तुमचं हे बघून वाटतं की आपणही माळ घालावी. बरीच हरिपाठाला येत असेल. धन्यवाद. कृष्ण हरी. माऊली नाव सांगा पहिल्यांदा. शंकर गोपाळ साळुंखे. बर. आज पारायणात आलाय, वेळेत वेळ काढून सगळी कामं बाजूला ठेवून काय म्हणत आहे विचार? पारायणामुळं माणसामध्ये पूर्ण बदल होतो. ज्ञानेश्वर वाचल्यानंतर कसं वागायचं, कसं दुसऱ्याला दुखवायचं नाही. माझ्या स्वतःमध्ये हे बदल झालाय. बर. बदल म्हणजे असं माझं झालंय की मला कुणीही काही बोललं आणि लहान मुलांना जरी काम सांगितलं तरी त्याचा खालीपणा काय, कमीपणा असं वाटत नाही. आणि दुसऱ्यांनी कितीही काय बोलवलं, कितीही जरी चिडवलं तर तुमच्यामध्ये मनात तेवढा प्रत्युत्तर देण्याची क्षमता होत नाही, निर्माणच होत नाही. कारण मान तेवढी संचितता तेवढी निर्माण होते. आणि म्हणून मी ह्याच्याकडे जास्त मला पहिल्यापासून आवडच होती. म्हणजे भजनात वगैरे होतो, पण कामामुळे एवढं जमत होतं. आणि मॅनेजर वाचल्यानंतर एवढं मी हे झालं, तुम्ही काही बोलला माझ्या तोंडावरती जरी शिवाय दिला प्रतिशब्द मी करू शकत नाही. म्हणजे एवढी ह्याच्यात ताकद आहे नामामध्ये. नामामध्ये फार मोठा बदल झाला. प्रश्न पडतो बऱ्याच वेळेला की हे कसं काय सगळं म्हणजे नाही हे म्हणजे काय लोकांना ते कळत नाही. कसं आहे, मासा पाण्यामध्ये पोहतो, कसा पोहतो हे लोकांना कळत नाही. कारण जावे त्याच्या वंशात हवा कळे. जर माणसानं ह्यात जर उतरलं आणि हे जर ज्ञान घेतलं तर ऑटोमॅटिक त्याला कळणार की खरंच हे संसाराबरोबरच हे पण केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला दुखवू शकत नाही. कारण दुसऱ्याला दुखवणं, दुसऱ्याला 4 शब्द बोलणं हे तुमच्याकडून पाप घडते. हेच खरं तर तुम्हाला शिकायला मिळालं वारकरी पारायण. धन्यवाद. दादा तर तुमचं पहिल्यांदा नाव सांगा. तुषार एकनाथ शिंदे. तुषारजी, आज काय मनात भावना आली की आपण पारायणात सहभागी व्हावं? सहभागी आम्ही असतो सगळी. 2008 पासून हा सप्त्याचे चालू झालेला आहे. आज 19 वर्ष पूर्ण झाले. 19 वर्ष पूर्ण झाले तरी आम्ही गावातील म्हणजे वस्तीवडे 50 घरं आहेत, ते सगळे मिळून आम्ही काम करतो इथं. आणि विना घेण्यासाठी आपल्याला म्हणजे कोणाची आम्हाला म्हणजे अशी वस्तीहून सोडून दुसरीकडे गरज लागत नाही. तर दुसऱ्या सप्त्यात तुम्हाला एक माहिती आहे, मान तालुक्यात किती सप्ताह झाले, त्यात भाडे तत्व माणसं आणून ठेवते. बाहेरची विण्यासाठी असतात. आज आपल्याकडे आपलीच माणसं विना घेण्यासाठी आणि आपण सेवा करायची. सेवा आमच्यातच करतात. आणि इथून पुढे आम्ही असाच कार्यक्रम कंटिन्यू चालू करू. धन्यवाद. दानलवाडीतील साळुंखे मळा बघितला तर खरंच छोटासाच आहे, पण या साळुंखे मळ्यातून आज आपल्या प्रेक्षकांना खरं तर एक वेगळं पण मिळालेलं आहे. मारुतरायाच्या मंदिराची निर्मिती कशी झाली, कसा इतिहास सांगितलाय ते सांगितलेलं आहे. खरं तर पारायणच इतिहास सांगितलेला आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला जे साळुंखे मळ तर ग्रामस्थान भाविक बोललेले आहेत, खरोखरच एक प्रेरणादायक आहे. महिलांनी पण खरं तर आपल्या मानदेश भूषणशी बोलताना संवाद साधलेला आहे. काय ह्या ज्ञानेश्वरी पारायणातून मिळालेला आहे. खरं तर सर्व मानदेश भूषणशी बोललेले आहे,
सर्वांना धन्यवाद. आणि या पारायण सोहळ्याच्या वाटचालीस मंदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण. थेट आपण हनुमानाच्या मंदिरात आलेलो आहोत. आपल्याला हनुमंतरायाचं दर्शन झालेलं आहे. याच मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रतिमेचं यावेळेला पूजन केलेलं आहे. आपण दृश्य पाहतोय ते कलश पूजन सुरू आहे. अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की कलश पूजन नेहमी होत असते. कलश पूजन, विना पूजन आणि संतांच्या माऊलीच्या प्रतिमेचे पूजन होत असते. आपण पाहतोय ते विना पूजन, पक्वाज पूजन, टाळ पूजन सुरू आहे. आबा साळुंके गुरुजी पूजन करताना आपण दृश्य पाहत आहे. विना पूजन, पक्वाज पूजन झाले की पंचपदीचा कार्यक्रम होत असतो. पंचपदीचा कार्यक्रम आपण ऐकूया. पंचपदीचा कार्यक्रम झाल्यानंतर विणा उभा केला जातो. आपण दृश्य पाहतोय ते पारायणातील विणा उभा केलेला आहे. गळ्यात एका वारकऱ्याच्या गळ्यात हा विणा दिलेला आहे. आणि विणा उभा केल्यानंतर काही ओव्यांचं वाचन करून अखंड हरिनाम सप्त्याला सुरू होत असते. आपण दृश्य पाहतोय ते महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत ज्ञानेश्वर वाचनामध्ये. खरं तर महिलांचा सहभाग आपल्याला वेगळा पण या पारायणामध्ये दिसत आहे. आपण दृश्य पाहतोय ते हरिपाठातील महिला हरिपाठातही सहभागी झालेला आहे. हरिपाठ केल्यानंतर काही वेळेला फुगड्याचाही कार्यक्रम होत असतो. आपण दृश्य पाहतोय की महिला फुगड्या खेळताना दृश्य पाहतोय आपण. पुन्हा एकदा आपण हरिपाठाच्या कार्यक्रमात आलेलो आहोत. ग्रामस्थ हरिपाठामध्ये सहभागी झालेले आहेत. नाचण्यामध्ये दंग झालेले आहेत. महिला आणि पुरुष हरिनामाच्या नामघोषात दंग झालेले आहेत. आपल्याला अखंड हरिनाम सप्त्याची फलक लावलेला आहेत. कार्यक्रमात कोणाकोणाचे कार्यक्रम आहेत आणि कुणाची कीर्तन होणार आहेत असा हा फलक आपल्याला दिसत आहे. मंदिराच्या समोरच आहे. विठ्ठल रुक्माई मंदिरात आलेलो आहोत. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहेत. कमानीतून आपण आत गेल्यानंतर आपल्याला मंदिरात विठ्ठल रुक्माई दर्शन होत असते. असे हे भव्य मंदिर आहे. आपल्याला दिसत आहे ते विठ्ठल रुक्माई मंदिराची भव्य कमान आहे. खरं तर अतिशय आकर्षक पद्धतीची कमान आहे. मंदिरात आपण आलेलो आहोत. विठ्ठल रुक्माई आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन आपल्याला झालेलं आहे. विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या वर्धापन गजनृत्याचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आपण गजनृत्य पाहूया.